हाय हॅलो नमस्कार। आज मी इथे थोडासा पालक घेतला आहे। आज पालकची रेसिपी बनवते आहे। हे इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये हा पालक घालून घेते। ही कोथिंबीर आणि 3 मिरच्या घेतल्या आहेत आणि एक मोठी अशी लसूणची पाकळी घेतली आहे, एकच घेतली आहे। आता हे मिक्सरमध्ये वाटून घेते। वाटून घेतलंय मिक्सरमध्ये पालक। इथे मी एक भांडं घेतलंय, त्यामध्ये ही 1 वाटी बारीक रवा घालते। त्याच वाटीने 1 वाटी मी तांदूळाचं पीठ घेतलंय। आता हे वाटण ह्या पिठामध्ये घालून घेते। वाटण वाटताना मी अर्धी वाटी पाणी घातलं होतं। आता हा मिक्सरचं भांडं पाणी टाकून घेऊन घेते, आतमध्ये ओतून घेते पाणी। 2 चमचे बेसन पीठ टाकून घेते। मिक्सर धुवून हे पाणी घालून घेते। आता हे सगळं मिक्स करते। हे सगळं ढवळून घेतलंय आणि थोडं पाणी घालते। एकूण मी 2 वाट्या पाणी घातलंय। चांगलं फेटून घेतलंय मीठ घातल्यानंतर आणि आता हे 20 मिनिटं बाजूला ठेवून देते रेस्टसाठी। इथे बघा बॅटर अगदी परफेक्ट आहे, घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, जेवढं पाहिजे तेवढंच आहे। हे बघा, त्यामध्ये चिमूटभर मी सोडा टाकून घेते। गॅसवर मी तवा तापत ठेवला आहे। हा लोखंडी तवा आहे, भिडाचा नाही आहे, आपलं निर्लेपचा नाही आहे, नॉनस्टिक असा नाही आहे, असा आहे। तव्याला मी थोडंसं तेल लावून घेते। डोसा घालून घेतलाय मी। आणि ते 2400 2224 हो 14400 हो। आता याच्यावर झाकण ठेवून देते। कसं त्याचं डोकं चालते काय माहिती।
छान जाळी पडली आहे याला. आता खरपूस भाजून घेते. पालकपासूनच्या अशा खूपशा रेसिपी बनवता येतात. इडली, डोसा, आप्पे. अजून एक घालून घेतलाय. पालक आठवड्यातनं एकदा दोनदा भाजी करून खावी किंवा असं पदार्थ डोसे, आंबोळे किंवा इडली, आप्पे. त्यामुळे आपल्या पोटामध्ये चांगले याचे सत्व जातात. पालकमध्ये आयर्न खूप प्रमाणात, मोठ्या प्रमाणात असतो. हे बघा जाळी कशी मस्त पडली आहे. मी आठवड्यातनं एकदा तरी पालकची भाजी किंवा एखादा पदार्थ करतेच करते. तुम्ही पण करा. खूप टेस्टी लागतात हे डोसे. मी आता ह्यापुढे लाईव्ह येणार आहे. नक्की तुम्ही लाईव्हवर या. सकाळी आणि संध्याकाळी 7च्या नंतर आणि सकाळी 11च्या नंतर नक्की बघा आणि मला सपोर्ट करा प्लीज. आणि ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. अगदी अलगद हाताने पण परतवता येत आहेत. कुरकुरीत डोसे तयार आहेत. गरमागरम नाश्ता तयार आहे. पालकचे डोसे कसे झाले नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पौष्टिक अशी रेसिपी आहे ही.